बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाचा संतापजनक प्रकार, रुग्णालय की दारूचा अड्डा. बुलढाणा जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा मोठा खच आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नजरेस हा प्रकार पडत असून, हे रुग्णालय आहे की दारूचा अड्डा, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे केंद्रात आयुष मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे प्रतापराव जाधव हे बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात. आयुष आणि आरोग्य सेवांवर भर देणाऱ्या मंत्रालयाशी संबंधित रुग्णालयाच्या परिसरातच अशा प्रकारे दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आढळल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालय परिसर हा अत्यंत संवेदनशील भाग मानला जातो. येथे दिवसरात्र रुग्ण, महिला रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले ये-जा करत असतात. मात्र परिसरात उघड्यावर पडलेल्या दारूच्या बाटल्या पाहता येथे रात्रीच्या वेळी मद्यपींचा वावर वाढत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे महिला रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. रुग्णालय परिसरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही, ज्यामुळे अशा प्रकारांना खतपाणी मिळत आहे. सुरक्षारक्षकांची संख्या अपुरी असून रात्रीच्या वेळी गस्त घातली जात नाही. स्वच्छतेबाबतही प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन परिसर स्वच्छ करावा, रात्रीची सुरक्षा वाढवावी आणि मद्यपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. आता प्रश्न हाच उरतो की या गंभीर प्रकाराची चौकशी होणार का, जबाबदारांवर कारवाई होणार का आणि रुग्णालय परिसर पुन्हा सुरक्षित व स्वच्छ कधी होणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.